अरे रोहित, आरबीआयने रेपो रेट कमी केला पण आमचा लोन इंटरेस्ट कमीच झाला नाही, हे वाक्य गेल्या काही महिन्यात 100 वेळा ऐकलं आहे. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण इथला फरक न समजल्यामुळे लाखोंचा फायदा लोक गमावतात. लोन दोन प्रकारांनी चालतो, रेपो लिंक आणि एमसीएलआर लिंक. नाव सारखं वाटतं पण परिणाम पूर्ण वेगळा. रेपो रेट लिंक लोन म्हणजे आरबीआय जेव्हा रेपो रेट कमी करतो, तुमच्या लोनचा इंटरेस्ट त्वरित खाली येतो. ईएमआय कमी किंवा टेन्युअर कमी, दोन्हीचा स्पष्ट फायदा आपल्या सेव्हिंग्समध्ये होतो. एमसीएलआर लिंक लोन म्हणजे इंटरेस्ट बँकेच्या कॉस्ट ऑफ फंड्सवर ठरतो. बँकेचा निधी खर्च जसे की फिक्स डिपॉझिट्स, बॉन्ड्स, सेव्हिंग्स रेट, ऑपरेशनल कॉस्ट त्वरित बदलत नाही. हे घटक अपडेट होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे व्याजदरात बदल लगेच दिसत नाही. बदल होतो पण हळू. रेपो कमी जास्त झाला तरी तुमच्या इंटरेस्टवर परिणाम उशिरा दिसतो, म्हणजे फायदा लेट. फरक काय पडतो तर इंटरेस्ट जितकं लवकर कमी, टोटल इंटरेस्ट सेव्हिंग तितकी जास्त. लोन लवकर संपवता येतो, ईएमआयचा ताण कमी होतो. सरळ सांगायचं तर रेपो लिंक जलद लाभ, एमसीएलआर लिंक स्थिर पण लेट लाभ. म्हणून लोन घेताना ही गोष्ट चेक करायचं कधीच विसरू नका. तुमचं लोन कोणत्या प्रकारात आहे, रेपो की एमसीएलआर? खाली लोन लिहा, मी सांगेल बदल कसा करायचा आणि त्यातून किती बचत होऊ शकते. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.